बॉडी फॅट जर कमी करायचा असेल तर डाएट कर. वजन जर कमी करायचं असेल तर डाएट कर. बॉडी बिल्डिंग किंवा मसल बिल्डिंग करायची असेल तर डाएट कर. बॉडी टोन आणि शेपमध्ये ठेवायची असेल तर डाएट कर. काही मित्र तर लिक्विड डाएट पण करतात. पण डाएट म्हणजे नेमका काय? हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी कीर्तिकुमार मोहिते आणि तुमचं K&K या फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, डाएट म्हणजे नेमका काय? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून व समजून घेऊया. डाएट म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला व त्या व्यक्तीच्या BMR व त्या व्यक्तीच्या BMIनुसार ठराविक प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, डायटरी फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स, पाणी या सर्व गोष्टींचं सखोल नियोजन म्हणजे डाएट. आणि या गोष्टींचं नियोजन डाएटमध्ये अत्यंत गरजेचं असतं. मित्रांनो, आपला आहार आपल्या जीवनाच्या विविध गोष्टींवर चांगला व वाईट परिणाम करत असतो. तसेच चांगला व परिपूर्ण आहार आपल्या शरीरावर व आपल्या मानसिक आरोग्यावर देखील करत असतो. डाएट म्हणजे जर सोप्या भाषेत जर सांगायचं तर आपण दिवसभर काय खातो आणि किती प्रमाणात आपला आहार घेतला पाहिजे आणि आपण कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे व कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे या वेळापत्रकाला डाएट असे देखील आपण म्हणू शकतो. आपल्या शरीराला प्रोटीन, कार्ब्स, विटामिन, मिनरल्स हे गरजेचे असतात आणि डाएटमुळे या गोष्टींचा समतोल आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने मिळत असतो आणि या गोष्टींचा समतोल ठेवणं अत्यंत डाएटमध्ये गरजेचे असते. जर फॅट कमी करायचा असेल तर किंवा मसल बिल्डिंग किंवा आपण स्नायू बिल्डिंग करायची असेल किंवा मसल ग्रोथ करायची असेल किंवा बॉडी टोन आणि शेपमध्ये ठेवायची असेल किंवा ग्रोथ करायची असेल तर आपल्याला कॅलरीजचं मोजमाप ठेवणं खूप गरजेचं आहे. कॅलरीजमुळे आपल्या शरीरावर विविध व चांगले व वाईट परिणाम करत असतात. जर आपण वजन कमी करायचं असेल तर आपल्याला कॅलरी डिफिसिट ठेवलं पाहिजे. जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर कॅलरी सरप्लसमध्ये ठेवली पाहिजे. या गोष्टींचं गणित डाएटमध्ये ठेवणं खूप गरजेचे असते आणि खूप महत्त्वाचे असते. डाएटमुळे तसेच योग्य आहारामुळे आपल्या शरीरावर व आपल्या आरोग्यावर विविध प्रकारचे आजार देखील होण्याचा धोका आपण कमी करू शकतो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह, BP किंवा हृदयाचे धोका देखील काही प्रमाणात आपण डाएटच्या माध्यमातून कमी व आटोक्यात आणू शकतो. चांगल्या डाएटमुळे आपण दिवसभर आनंदी आणि एनर्जेटिक राहतो. तसेच चांगल्या व्यायामामुळे व चांगल्या डाएटमुळे आपला आळस व थकवा कमी होत असतो. परिणामी आपल्याला झोप देखील चांगल्या पद्धतीने येत असते. योग्य डाएटमुळे आपल्या शरीराची पचनक्रिया देखील चांगल्या पद्धतीने सुधारते व पचनक्रियेचे विविध प्रकारचे तक्रार देखील हळूहळू कमी होत असतात. उदाहरणार्थ गॅसेस, ॲसिडिटी. नियमित व्यायाम केल्याने किंवा नियमित डाएट केल्याने आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारची आहार घेण्याची शिस्त आपल्याला लागत असते. तसेच आपल्या शरीराला प्रोटीन, कार्ब्स, हेल्दी फॅट्स, जीवनसत्वे या चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला मिळत असतात. याच गोष्टींमुळे आपल्या शरीरातील स्किन क्वालिटी देखील चांगल्या पद्धतीने सुधारते आणि आपल्या स्किन क्वालिटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने टोन आणि ग्लो चांगल्या पद्धतीने येत असतो. तसेच आपली बॉडी फॅट पर्सेंटेज कमी होऊन आपली बॉडी टोन आणि शेपमध्ये यायला सुरुवात होत असते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे वजन, वय हे वेगवेगळे असते. म्हणजेच बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI हा वेगवेगळा असतो. तसेच प्रत्येक व्यक्तीचा डाएट प्लॅन हा देखील वेगळा असू शकतो आणि प्रत्येक व्यक्तीचा डाएट प्लॅन हा वेगळ्या प्रकारे तयार केलेला असतो. प्रत्येक व्यक्तीचे गोल, ध्येय म्हणजे टार्गेट हे वेगवेगळे असते. उदाहरणार्थ कोणाला बॉडी फॅट कमी करायचा असतो, कोणाला मसल ग्रोथ करायचा असतो, कोणाला फक्त फिट राहायचं असतं, कोणाला बॉडी बिल्डिंग करायची असते. या सगळ्या गोष्टींचा समतोल आपल्याला डाएटच्या माध्यमातून ठेवता येतो. तसेच चांगल्या डाएटबरोबर आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तसेच चांगली झोप देखील तेवढीच गरजेची असते. झोपेमुळे आपले मसल चांगल्या पद्धतीने रिकवर होऊन आपण दुसऱ्या दिवशी चांगल्या पद्धतीने व्यायाम व उत्साही करू शकतो. मित्रांनो, डाएट प्लॅन म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही. योग्य आहार व योग्य गोष्टींचं वेळापत्रक असणं खूप गरजेचं आहे. खूप गोष्टी आपण तंतोतंत पालन केल्याने आपल्या शरीरावर त्याचे चांगले व वाईट परिणाम देखील होत असतात. आणि जर आपण योग्य आहार जर घेतला तर आपण आपल्या गोष्टी म्हणजे आपला गोल लवकर व टार्गेट आपण लवकर चांगल्या पद्धतीने साध्य करू शकतो. वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.